Hello friends, welcome to Sambar classes. Physics chapter number 2 Mechanical properties of fluids हा आपण स्टडी करतोय. कालच्या व्हिडिओमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही कन्सेप्ट आपण घेतली आणि तो जो अँगल आहे तो जो थीटा आहे तो प्रत्येक लिक्विड साठी सेम राहत नाही आणि म्हणून लिक्विडची आपण काय केली होती कॅटेगरी केली होती. तीन वेगवेगळे ग्रुप केले होते. एक which completely weights the solid, number 2 which does not weight the solid, and number 3 which partially weights the solid. जसं लिक्विड असेल त्यानुसार काही केसेस मध्ये तो अँगल होता ऍक्यूट अँगल, काही केसेस मध्ये असणार तो ऑब्ट्यूस अँगल आणि काही केस मध्ये असेल तो झिरो. पण हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा डिसाइड करणारा फॅक्टर आहे तो मॉलिक्युलर फोर्सेस. कसा तो डिसाइड होतो आजचा टॉपिक आपण कव्हर करू. बघा आजचा टॉपिक आहे आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. मागे दोन टाइपचे आपण मॉलिक्युलर फोर्सेस स्टडी केले. त्यातला फर्स्ट होता तो कोहेसिव्ह फोर्स आणि सेकंड आहे तो ऍडहेसिव्ह फोर्स. हे कोणते फोर्सेस आहे? मॉलिक्युलर फोर्सेस की जे मॉलिक्यूलच्या नेचरवर डिपेंड असतील. समजा एखाद्या कंटेनर मध्ये आपण ग्लास बीकर आहे आणि त्यामध्ये काय घेतलं होतं वॉटर, आणि जर दोन सेम मॉलिक्यूल असतील म्हणजे फर्स्ट पण वॉटर असेल सेकंड पण वॉटर असेल तर तिथे त्यांच्यात असणारा जो फोर्स त्याला कोणता म्हटलं तर आपण कोहेसिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन two molecules of same substance is called cohesive force. पण तोच एक वॉटर मॉलिक्यूल आणि एक ग्लास मॉलिक्यूल असे जर डिफरंट सबस्टन्स असतील तर तिथे असणारा फोर्स हा कोणता असतो? ऍडहेसिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड ऍडहेसिव्ह फोर्स. आणि हे जे दोन फोर्सेस हे रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? त्या सरफेसचं जे नेचर कर्वेचर असेल का प्लेन असेल, आयदर कॉन्केव्ह असेल और कॉन्व्हेक्स असेल, याला रिस्पॉन्सिबल कोण असतो? तो मॉलिक्युलर फोर्सेस. आणि ते आता आपण डिटेल मध्ये काय करू? स्टडी करू. ओके, त्यासाठी एक डायग्राम इथे मी ड्रॉ करतोय. ही डायग्राम हा आहे बीकर, ग्लास बीकर, आणि यामध्ये काय फील केले आपण? लिक्विड. मी लिक्विड म्हणतोय, नाव घेत नाही, वॉटर म्हणत नाही, केरोसिन म्हणत नाही, मर्क्युरी म्हणत नाही. तर मी ते सांगताना काय सांगितलं? हे काय असेल? लिक्विड. हे लिक्विड. आणि साइडला हा जो बीकर तो कशाचा बनलेला आहे? ग्लास. म्हणजे हे जे मीडियम आहे साइडचं मीडियम हे असणार आहे सॉलिड मीडियम. दोन मीडियम दिसत आहे बघा. हे जे डॉटेड दाखवलेले हे कोणतं मीडियम आहे? लिक्विड मीडियम. आणि हा जो कंप्लीट आहे मी बॉक्स दाखवतो समजण्यासाठी, क्लिअर होण्यासाठी. हा ना, हे सेपरेट होतोय. हा आहे सॉलिड मीडियम. आता या लिक्विडच्या काय असतील? एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्या एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स पैकी एक पी मॉलिक्यूल मी कन्सिडर करणार. कोणता मॉलिक्यूल? पी. पण तो कन्सिडर करताना अगदी बॉटमचा मॉलिक्यूल घेणार नाही, मिडलचा मॉलिक्यूल घेणार नाही और सरफेस वरचा पण मॉलिक्यूल घेणार नाही. मागे मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन मध्ये तीन मॉलिक्यूल कन्सिडर केले होते आपण. मॉलिक्यूल ए, मॉलिक्यूल बी, मॉलिक्यूल सी. काय होतं पोझिशन? मॉलिक्यूल ए इथे शो केलं होतं, आठवत असेल तुम्हाला, विच इज कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड. मॉलिक्यूल बी इथे शो केलं होतं विच इज नियर द फ्री सरफेस, अँड मॉलिक्यूल सी विच इज ऑन द सरफेस. ते जसे तीन मॉलिक्यूल तसं ह्या लिक्विडचे जे एन नंबर ऑफ मॉलिक्यूल त्यातला पी मॉलिक्यूलची पोझिशन जर मी इथे दाखवली तर हा कुठे आहे? सरफेसवर आहे. हा सरफेसवर आहे. पण तो सॉलिड लिक्विडला कॉन्टॅक्ट करत नाही. इथे जर मी घेतला तर तो सॉलिड लिक्विडला कॉन्टॅक्ट करतो पण सरफेसवर नाही. पण ती जर मी ही पोझिशन घेतली बघा, ही पोझिशन, हा पॉइंट कोणता घेतला मी? पी. हा मॉलिक्यूल कन्सिडर केला पी. आता तो सरफेसवर पण आहे विच इज ऑन द सरफेस. फक्त सरफेसवर नाही तर तो सॉलिड आणि लिक्विडच्या कसा आहे? कॉन्टॅक्ट मध्ये. सरफेस विच इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड अँड लिक्विड.
असा एक मॉलिक्यूल कन्सिडर केला, पी मॉलिक्यूल. आता या मॉलिक्यूलवर वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होतील. आता सांगितलं आपल्याला मॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर काय करायचंय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही कन्सेप्ट क्लिअर करायची. मग कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतील, तर मी पहिला फोर्स शो करतो, इथे दाखल बघा इथपर्यंत. तो F1 ने मी रिप्रेझेंट केला. डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन P. तर त्यातला फर्स्ट नंबरचा जो फोर्स तो कोणता दाखवला मी, F1. आता हा जो F1 आहे, इथे हा कोणता मॉलिक्यूल होता, P हा लिक्विडचा मॉलिक्यूल. सरफेस कसला आहे, सॉलिडचा, म्हणजे डिफरंट मॉलिक्यूल. सो F1 इज नथिंग बट ऍडेजिव्ह फोर्स. हा कोणता फोर्स असेल, ऍडेजिव्ह फोर्स अँड विच इज डायरेक्टेड ऍट राईट अँगल विथ द वॉल ऑफ सरफेस. तो जो लिक्विड सरफेस त्याची जी वॉल आहे त्या वॉल बरोबर F1 हा किती अँगल करतो, राईट अँगल. नेक्स्ट वन, सेकंड जो फोर्स या मॉलिक्यूलवर तो मी रिप्रेझेंट केला F2 ने. आता हा जर लिक्विड मॉलिक्यूल, तर इथे पण एन नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्यूल, त्यातला जर हा मी कन्सिडर केला, हा पण लिक्विड मॉलिक्यूल मध्ये असतो तो सेम मॉलिक्यूल असेल तर कोहेजिव्ह फोर्स हा कोणता आहे, F2. सो F2 इज कोहेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण एक्झॅक्टली याचा अँगल आपल्याला सांगता येणार नाही, हे मॉलिक्यूलवर डिपेंड आहे. पी जसा फर्स्ट मॉलिक्यूल आहे, सेकंड मॉलिक्यूल इथला घेतला अँगल डिफरंट असेल, हा घेतला वेगळा, हा घेतला वेगळा. सो दिस F2 इज ऍक्टिंग ऍट अँगल थीटा. त्याचा अँगल किती सांगितला, थीटा. आता तो जो मॉलिक्यूल त्याला काय असणार, काहीतरी मास, म्हणजे त्याला काय असणार आहे, वेट. पण तो कसा असेल, निग्लिजिबल. नंबर 3, इट्स वेट acting vertically downward direction, but since it is very small it can be neglected. तो आपण काय करून टाकतो, निग्लेक्ट करून टाकतो. हा झाला निग्लेक्टेड. आता हा जो F2 आहे, ते F2 चं काय केलं, रिझॉल्युशन. F2 can be resolved into two mutually perpendicular components. त्याचे हे दोन कॉम्पोनंट होतील, एक फर्स्ट कॉम्पोनंट आणि हा कोणता आहे, सेकंड कॉम्पोनंट. F2 चा पहिला जो कॉम्पोनंट तो असेल F2 cos थीटा आणि हा जो कॉम्पोनंट असेल तो असेल F2 sin थीटा. F2 cos थीटा कसा असेल, व्हर्टिकल कॉम्पोनंट, आणि F2 sin थीटा कसा असेल, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. असे हे वेगवेगळे फोर्सेस, मॉलिक्युलर फोर्सेस इथे शो केले. आणि या फोर्सेसच्या बेसिसवर आपल्याला काय स्टडी करायचंय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या 3 केसेस आहेत, त्या तिन्ही केसेस आपण वन बाय वन स्टडी करू. केस नंबर 1, त्याची केस नंबर 1, फर्स्ट केस. नीट लक्ष द्या, हे लिक्विड आहे. फर्स्ट केस मध्ये हा F1 आणि F2 साइन थीटा हे जे दोन फोर्सेस किंवा हे जे दोन कॉम्पोनंट आहेत यांचं मॅग्निट्यूड कसं आहे, इक्वल. केस फर्स्ट आहे, इफ F1 is equal to F2 sin theta. समजा याची जी व्हॅल्यू आहे, याचं मॅग्निट्यूड आहे 10 न्यूटन, याचं पण मॅग्निट्यूड किती आहे, 10. झालं ना इक्वल. पण त्यांच्या डायरेक्शन कशा आहे, ऑपोजिट. एक टुवर्ड्स राईट, एक कसं आहे, टुवर्ड्स लेफ्ट. जनरली साइन कन्व्हेन्शन मध्ये राईटला असेल तर आपण काय कन्सिडर करतोय, पॉझिटिव्ह. लेफ्टला असेल तर काय कन्सिडर करतो, निगेटिव्ह. सो रिझल्टंट फोर्स ऍट पॉइंट P किती असेल, तो plus 10 minus 10 becomes 0. So no resultant force will be acting at point P. Resultant force F will be 0. आता या मॉलिक्यूलवर कुठलाच रिझल्टंट फोर्स ऍक्ट होत नसेल तर तो डायव्हर्ट होणार नाही. त्याची पोझिशन कशी असेल, फिक्स असेल. म्हणजे तो सरफेसवरचा जर मॉलिक्यूल असेल तर सरफेसची जी लेवल आहे ती कशी राहणार आहे, प्लेन. सरफेसचं नेचर कसं असणार आहे, प्लेन और हॉरिझॉन्टल. सरफेस ऑफ लिक्विड विल बी प्लेन और इट इज अ हॉरिझॉन्टल सरफेस. कसं सरफेस असेल, हॉरिझॉन्टल. आणि जर हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याची व्हॅल्यू किती असेल, 0. देअरफॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट
इज त्याची व्हॅल्यू असेल 0. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असेल इथे आपण कोणतं लिक्विड कन्सिडर केलं असेल? इथे असणारं लिक्विड हे असतं प्युअर वॉटर. याचं जे एक्झाम्पल आहे, काय एक्झाम्पल आहे? प्युअर वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ, आणि तो जो काही सॉलिड आहे, जर आपण ग्लास घेत असेल तर तो पण कसा पाहिजे? क्लीन ग्लास. क्लीन ग्लास. ज्यावेळेस आपण क्लीन ग्लास मध्ये प्युअर वॉटर जर काय केलं, फिल केलं, तर तिथला जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याची व्हॅल्यू किती असते? 0. प्युअर वॉटर. इम्प्युरिटी जर ऍड केली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय होऊन जातो? चेंज होऊन जातो. तो नेक्स्ट टॉपिक आहे. ही झाली केस फर्स्ट की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 होण्यासाठी एक्झाम्पल काय त्याचं? प्युअर वॉटर. आता सेकंड केस कन्सिडर करू. ही फर्स्ट केस आहे, मी आता यातच चेंज करतो आणि इथे दाखवतो. केस नंबर 2. ही जी फर्स्ट केस होती, आता काय घेतली आपण? केस नंबर 2. आता सेकंड केस मध्ये काय कन्सिडर करू आपण? की हे दोघं जे इक्वल नाहीये. हा जो F1 आणि F2 जर घेतला तर F1 ची व्हॅल्यू कशी दाखवणार मी? ग्रेटर दॅन F2. इथे ऍडजस्ट करतो. इफ दिस F2 इज ग्रेटर दॅन F1, ते अजून क्लिअर होण्यासाठी मी ही जी लेंथ आहे ना ही वाढवून घेतो. दिसते बघा, आता इथून इथपर्यंत असणारी लेंथ ही कोणाची आहे? त्याला नाव काय दिलं होतं आपण? F1 दिलं होतं का? हा सॉरी, F1 इज ग्रेटर दॅन F2. बापरे, हा फोर्स याच्यापेक्षा खूप जास्त आहे. विचार करा की या साइडला 20 न्यूटनचा फोर्स आहे आणि या एंडला किती आहे? 10 न्यूटन. टग ऑफ वॉर मध्ये ज्या साइडला जास्त फोर्स असेल रिझल्टंट त्या बाजूला जाणार आहे, म्हणजे रिझल्टंट या बाजूला जाईल. ठीक आहे. तसं ह्या केस मध्ये हा F1 जर ग्रेटर असेल F2 पेक्षा, हा अजून लहान दाखवतो. हे बघा, कमी दाखवतो. आता क्लिअर होतं बघा. F1 इज ग्रेटर दॅन F2. और तुम्ही असं पण म्हणू शकता F2 इज लेस दॅन F1. हा ग्रेटर आहे म्हणजे तो दुसरा कसा आहे? स्मॉलर. देन द रिझल्टंट फोर्स, बघा हा रिझल्टंट फोर्स इज डायरेक्टेड. हा रिझल्टंट इज डायरेक्टेड इनटू द सॉलिड. तो रिझल्टंटची डायरेक्शन कुठे असेल? सॉलिड असेल. आता हा जर रिझल्टंट असेल, इक्विलिब्रियम मेंटेन होण्यासाठी हा जो सरफेस आहे याचं नेचर चेंज होऊन जातं. हे जे सरफेस आहे याचं नेचर कसं येतं? मग कॉन्केव. आणि त्याला मग काय टाकलं जातं? तो टँजंट. तो टँजंट हा त्या रिझल्टंटला काय करतो? बॅलन्स. सो इन ऑर्डर टू अचीव द इक्विलिब्रियम, कन्सेप्ट आहे का? इन ऑर्डर टू अचीव द इक्विलिब्रियम द लिक्विड सरफेस मस्ट बी कॉन्केव. अशा वेळेस तो सरफेस काय होऊन जातो? कॉन्केव. इथे बघा, रिझल्टंट फोर्स F इज डायरेक्टेड. कुठे डायरेक्टेड होतो? इनटू सॉलिड. आपण स्टडी करतोय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठल्या बेसिसवर? मॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर. इथे रिझल्टंट फोर्स कुठे डायरेक्ट होतो? सॉलिड. तो सॉलिड कडे जर डायरेक्ट होत असेल तर सरफेस ऑफ लिक्विड तो कसा राहतो? सरफेस हा राहतो कॉन्केव. कसा राहतो तो? कॉन्केव. आणि तो जर कॉन्केव असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कसा असेल? तो ऍक्यूट अँगल. ऍक्यूट अँगल असेल तर इथे असणारं जे लिक्विड हे कसं असतं? which partially weights the solid. Liquid partially weights solid. ते कम्प्लीट त्याला स्टिक करत नाही, थोडंसं बाजूला जातं ते. आणि म्हणून तो जो सरफेस आहे बघा, इथला जो सरफेस आहे याचं जे नेचर आहे कसं येतं? कॉन्केव नेचर. त्याला आपण जर ऑब्झर्व केलं मायक्रोस्कोप थ्रू त्या कॅपिलरी मधून त्याला मिनस्कस म्हणतात. कॉन्केव मिनस्कस किंवा कॉन्व्हेक्स मिनस्कस अँड सो ऑन. मिनस्कस आपण शेप म्हणू सध्या, कॉन्केव शेप. काय एक्झाम्पल असायचं? याचं एक्झाम्पल आहे केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. ज्यावेळेस आपण त्या बीकर मध्ये, ग्लास बीकर मध्ये केरोसिन हे जर लिक्विड म्हणून कन्सिडर केलं तर त्या केरोसिनचा जो सरफेस आहे तो कसा असेल? कॉन्केव. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल? तो ऍक्यूट अँगल मीन्स लेस दॅन 90 डिग्री. ही झाली केस सेकंड. आता केस थर्ड स्टडी करतोय आपण. केस थर्ड केस ही सेकंड केसच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. इथे चेंज करतो मी. सेकंड केस मध्ये काय होतं? F1 इज ग्रेटर दॅन F2. हा ग्रेटर होता, हा स्मॉलर होता.
आता काय म्हटलं आपण, कोण ग्रेटर राहील बरं इथे, F2 इज ग्रेटर दॅन F1, हा ग्रेटर असेल. दाखवताना मी ही जी साइड आहे ना ही छोटी दाखवली, हा F1 आणि हा बापरे याची साइड वाढवली, काय आहे F2. आता और उलट पण लिहू शकतो आपण, काय F2 ग्रेटर म्हणजे F1 इज लेस दॅन F2. आता तुम्ही विचार करा, या साइडला F2 त्याचं मॅग्निट्यूड आहे 20 आणि इकडे याचं मॅग्निट्यूड किती आहे 10, तर रिझल्टंट कोणत्या साइडला जाईल, जिकडे मॅग्निट्यूड जास्त असेल त्या बाजूला कोण जातो, रिझल्टंट. सो रिझल्टंट इज डायरेक्टेड इनटू लिक्विड. आता हा रिझल्टंट इथून कट करून टाकला, हा रिझल्टंट इकडे दाखवतो, बाप हा रिझल्टंट आहे आर. इथे म्हणतो तर रिझल्टंट इज डायरेक्टेड इनटू सॉलिड, नाही रिझल्टंट इज डायरेक्टेड इनटू. मग रिझल्टंट जर इकडे असेल तर त्याला बॅलन्स करायचं, इक्विलिब्रियम मेंटेन करायचं असेल तर तो जो कर्व पोर्शन त्याला टेंजंट टाकायचा आहे. तर कर्व पोर्शन हा असा येणार आहे इथे, इथं ही जी डायग्राम इथे असा कर्व पोर्शन आहे आणि याला हा काय टाकला तो टेंजंट, असा कर्व येतो, हा टेंजंट टाकला. मग हा जो नेचर आहे, हे जे नेचर हे कोणतं आहे, द सरफेस ऑफ लिक्विड इज कॉन्व्हेक्स. कसा होता तो कॉन्व्हेक्स. आणि तिथला जर अँगल मेजर केला, हा जर अँगल मेजर केला कम्प्लीट अँगल, तर तो कसा असेल, तो असेल ऑब्ट्यूस अँगल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूस अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री. अशा केस मध्ये कोणतं लिक्विड घ्यावं लागेल आपल्याला, तिथं प्युअर वॉटर घेऊन चालणार नाही, तिथे केरोसिन घेऊन चालणार नाही, नॉन स्टिकी म्हणजे जे त्याला स्टिक करत नाही, इथे घ्यावं लागेल आपल्याला मर्क्युरी. एक्झाम्पल काय घ्यावं लागेल इथं, मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. आणि काय याच्या लिक्विडची प्रॉपर्टी, लिक्विड डज नॉट वेट सॉलिड. असं जे लिक्विड आहे डज नॉट वेट्स सॉलिड, ते सॉलिडला वेट करत नाही, त्याला स्टिक होत नाही. म्हणून तर थर्मामीटर मध्ये काय यूज केलं जातं, मर्क्युरी. या झाल्या 3 केसेस. या तिन्ही केसेस मध्ये कन्क्लुजन काढू आपण. फर्स्ट केस मध्ये तो जो काही ग्लास बीकर त्यामध्ये काय फिल केलं होतं आपण, प्युअर वॉटर. प्युअर वॉटर जर असेल तर त्याचा जो सरफेस तो असतो प्लेन, तिथला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो 0. जी सेकंड केस होती, सेकंड केस मध्ये आपण फिल केलं होतं केरोसिन. कसा आहे तो, पार्शियली वेट द सॉलिड. तिथे असणारा सरफेस हा कसा होता, कॉन्केव्ह सरफेस, तिथला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होता ऍक्यूट अँगल लेस दॅन 90. आणि थर्ड केस मध्ये त्या ग्लास मध्ये आपण फिल केलं होतं मर्क्युरी विच डज नॉट वेट द सॉलिड. त्याचा जो सरफेस तो होता कॉन्व्हेक्स सरफेस आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होता ऑब्ट्यूस अँगल. तर हे झालं कन्क्लुजन, phenomena of angle of contact on the basis of molecular forces. Okay.